गेले कित्येक दिवसापासून घरातल्या पाण्याच्या वासामुळे सगळ्यांना व्हॉमिटिंग व्हायला लागले, सगळे आजारपण होत आहे, जीवाशी खेळणं प्रकार व्हायला लागले. तर मागचा 1 महिना झाला लगभग माझी मुलगी जी आहे ती 10 ते 15 वेळेस आम्ही डॉक्टरकडे गेलो. तिच्या पाठीला वगैरे रॅशेस येतात आणि हेच ॲक्च्युली माझा गळाही तुम्हाला लगेच पाहिल्यावर कळून जाईल की 15 ते 20 दिवस झालं आम्ही नेहमी डॉक्टरकडे जातोय पण कुठलंही सुधारणा नाही आहे. पाण्याचा दर्जा इतका खराब आहे की या पाण्यामुळं आजारी म्हणजे माझी मुलगी आजारी आहे, वाईफ आजारी आहे, मी स्वतः आजारी आहे. या सगळ्या गोष्टीमुळं आम्ही बिल्डरला खूप वेळा तक्रारी केल्या पण कधीही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे. माझी मुलगी कालपासून तिला वॉमिटिंगचा त्रास होतोय, डिहायड्रेशन आहे. लास्ट वीक पण सेम इश्यू झालेला, डिहायड्रेशन, वॉमिटिंग. म्हणजे असं पाणी शहरामध्ये कुठल्याच ठिकाणी येत नसेल. पानी भी बहुत ज्यादा सेक्वेली स्टिकी और वाटर पीने के लिए भी जो पानी है उसमें भी वो कीड़े कीड़े से बदबू आ रहा है. ब्रश करने की भी दिक्कत है, इतना गंदा पानी है. नागरिकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही आहे. पुण्याची लोकसंख्या आहे 45 ते 50 लाख आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रफळाचा जर विचार केला तर लोकसंख्या जाते 80 लाखाच्या आसपास. जे भारतात लोकसंख्येनुसार टॉप 10मध्ये पुण्याचं नाव येतं. एवढी लोकसंख्या झपाट्याने वाढते. त्याचं कारण IT क्षेत्र ज्या पद्धतीने वाढतं आणि त्यासाठी आपलं प्रोफेशन जपण्यासाठी, समाजाला देखावा दाखवण्यासाठी चांगल्या मोठमोठ्या सोसायटीज बघतात, तिथे भाडेतत्त्वावर राहतात, कोणी स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न करतात. आणि आजची परिस्थिती अशी आहे भारतात, राहायचं जर तुम्हाला असेल स्वतःचं म्हणून तर तुमच्याकडे रोख रक्कम नाही आहे तेवढी की तुम्ही तो फ्लॅट स्वतः पूर्ण वन टाईम तिथे परचेस करू शकता. प्रत्येकाला लोनवरच घर मिळवत आहेत आणि आयुष्यभर म्हणजे 15 ते 20 वर्ष अशीच जातात. पण जेव्हा आपण एखादी सोसायटी बघतो तिथे असणाऱ्या मूलभूत गरजांचा आपण कधी विचार करतो का? जेव्हा त्याची मार्केटिंग केली जाते अशा पद्धतीने ॲम्युनिटीज, तुम्हाला इथे गार्डन, स्विमिंग्स, मोकळी जागा, शुद्ध हवा असं सांगितलं जातं. तुमच्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला लहानपणापासून शिकवल्या जातात. अन्न, वस्त्र, निवारा. त्यामुळे तुम्हाला अन्न, त्यानंतर तुम्हाला पाणी जे खूप महत्त्वाचं असतं. पाण्यावर आपलं आरोग्य असतं. तर पाण्याचा पुरवठा तिथं व्यवस्थित आहे का याचाच देखील आपण अभ्यास करायला हवा. सध्या पुण्यातील एका सोसायटीचं व्हिडिओ व्हायरल होतं आहे. तिथे बऱ्याच म्हणजे 2-3 वर्षापासून पाण्याबद्दल तक्रार केली जाते. तिथं वापरायचं पिण्याचं पाणी खूप अशुद्ध येते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या लोकांवर आजार होत आहेत, तिथे त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे. एखाद्या शहराची लोकसंख्या वाढत असताना ते शहर तेवढ्या लोकसंख्येला सांभाळू शकेल का याचा देखील सरकारने विचार करायला हवा. कारण की इथे जॉबच्या निमित्ताने इतकी लोकसंख्या वाढते, इतके कानाकोपऱ्यातून इथे लोक येतात. तर सरकारने पहिले तर पुढाकार घ्यायला हवा की ती लोकसंख्या नियंत्रणात कशी आणता येईल, म्हणजेच ती यापुढं वाढणार नाही. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ITच्या कंपन्या आहेत त्या स्थलांतरित कराव्या लागतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या सुरू कराव्या लागतील. महाराष्ट्रात देखील अशी मोठमोठी शहरं आहेत तिथं तुम्ही हा स्कोप वाढवू शकतात आणि तिथल्या आसपासल्या ग्रामीण भागातील जे काही ITचे विद्यार्थी असतील, जे इंजिनियर्स असतील, जे काही असतील त्यांच्या या क्षेत्रामध्ये माहीत, ते तिथं जवळपास जाऊन त्यांना जॉब मिळू शकेल आणि थोड्याफार प्रमाणात पुण्याकडे जो वळणारी जी लोकसंख्या आहे ती कमी होईल. नुकताच मी एक व्हिडिओ टाकला होता. पुण्यातील खराडी परिसरातील IT पार्कमध्ये अतिक्रमणावर मध्ये बुलडोझर चालवण्यात आलं होतं आणि जे साधारण लोक होती जे तिथे व्यवसाय चालवत होते त्यांचे व्यवसाय एका दिवसात हे नष्ट करण्यात आले. त्यांच्यावर बुलडोझर फिरवण्यात आलं. त्यांचं एका दिवसात सगळं भांडवल बरखास्त झालं. तर आता म्हणणारे म्हणतात की तिथे अतिक्रमण होतं. अतिक्रमण म्हणजे तुम्ही इल्लिगल पद्धतीने चुकीच्या जागेवर व्यवसाय करतात आणि पैसे कमवतात. मग अशा जागेवर हप्ते पण तर चालतात ना. ते हप्ते घेणाऱ्यावर बुलडोझर नाही चालत का? जर तुम्हाला बुलडोझरच चालवायचं असतं मग ती संधी देऊच नका. अगोदरपासूनच कायदेशीर प्रक्रियेनुसार कशा पद्धतीने त्यांना व्यवसाय करता येतील महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये त्याचं तुम्ही मार्गदर्शन करायला. अगोदरच तुम्ही मुभा देतात त्यांना चालवायला, त्यांना सोय करून देता, त्यांच्याकडून भाडे वसूल करतात आणि हप्ते देखील वसूल केले जातात. तर हा एक प्रकारे एक छोटमोठे व्यवसाय जे आहे जे कमी भाड्यामध्ये आपल्याला उत्पन्नाची बाजू जी सुरू करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर हा अन्याय. आणि मी त्या व्हिडिओमध्ये बनवलेल्या कमेंट्समध्ये काही सांगत होते की खूप बरं झालं इथं अतिक्रमण होतं, गाड्या लावायला पार्किंगला जागा येत नव्हती, खूप अडचणी निर्माण होत होत्या. पण त्याच व्यवसायाच्या आजूबाजूला जे काय IT कंपन्या त्या तिथली जी जॉब करणारी जी लोकं आहेत ती काही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला जात नव्हती ब्रेक झाल्यावर. छोट्या मोठ्या हॉटेल्समध्ये जाऊनच ब्रेकफास्ट जेवण करत होतो. हेही आपण लक्षात घ्यायला हवं.